आज बनवूयात मटकीची उसळ, जी बनवायला एकदम सोपी आहे, कमी वेळेतही होते आणि चवीलाही खूप छान लागते। सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवली तापवायला। कढई तापल्यावरती 1 चमचा तेल टाकले। फोडणीसाठी जिरी आणि मोहरी टाकूयात। जिरी मोहरी तडतडल्यावरती बारीक केलेला लसूण आणि आलं ॲड करूयात। तसेच कढीपत्ताही टाकूयात। कढीपत्त्याने मटकीच्या उसळीला चव खूप छान लागते। आता एक बारीक चिरलेला कांदाही ॲड केला आहे मी। 2 ते 3 मिनिटं हा कांदा परतून घ्यायचा आपल्याला। खूप जास्त करपवायचा नाही आहे। गुलाबीचा रंग आला की आपला कांदा परतून झाला। आता कांदा परतून झालेला आहे। यामध्ये आता एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूयात आणि पुन्हा एकदा परतवून घेऊयात। टोमॅटोनी पण मटकीच्या उसळीला चव छान येते। आता अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकून पुन्हा एकदा मिश्रण परतवून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं मिश्रण छान परतवून घेऊयात आणि आता यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घेऊयात। मटकी टाकल्यावरती पुन्हा एकदा सगळे मिश्रण एकत्र करून परतवून घेऊयात। आता मिश्रण चांगल्या प्रकारे परतवून झालेले आहे। आता यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवूयात आणि चिरलेली कोथिंबीर टाकूयात। पुन्हा एकदा परतवून घेऊयात। मटकीची भाजी खाली लागू नये आणि वाफेवर शिजावी यासाठी थोडंसं 1 ते 2 चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे भाजीमध्ये आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून झाकण लावून ठेवलेली आहे। 8 ते 10 मिनिटात भाजी तयार होते। 4 ते 5 वेळा मी भाजी परतवून झाकण ठेवून हलवून घेतलेली आहे। वाफेवरती ही भाजी खूप छान शिजते, लवकर होते आणि चवीलाही खूप छान लागते। मटकीची भाजी तयार झालेली आहे। चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि आता सर्व करूयात। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। थँक्यू।